हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 20. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. भाषांतर. आपल्या कर्मफलांवरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्यतृप्त आणि स्वतंत्र असणारा जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही. तर प्रेक्षक हो, भगवंत मागील श्लोकापासून कर्माच्या विज्ञानाबद्दल सांगत आहेत की कशा प्रकारे या जगात राहूनही आपण आपल्या वर्ण आश्रमामध्ये स्थित राहून कोणत्याही प्रकारच्या भौतिक आश्रयाशिवाय सर्व कार्यांमध्ये व्यस्त राहूनही त्यांच्या फळांपासून आणि त्या फळांच्या आसक्तीपासून मुक्त राहू शकतो. म्हणजे एकंदरीत जो सकाम कर्मे करीत नाही तर अकर्म करतो, म्हणजे एका पूर्ण ज्ञानी व्यक्तीच्या, एका साधूच्या व्यवहाराबद्दल, गुणवैशिष्ट्यांबद्दल भगवंत येथे बोलत आहेत. मागील श्लोकामध्ये आपण अकर्मी मनुष्याचा पहिला संकल्प किंवा गुणवैशिष्ट्य पाहिले की त्यांचा सेवेचा संकल्प असतो. भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आणि लोककल्याणासाठी ते कर्म करतात, म्हणून त्यांना कर्मफले भोगावी लागत नाहीत. अजून एका साधकाचे काय काय संकल्प गुणवैशिष्ट्य असतात की ज्यामुळे त्यांना कर्माची फळे भोगावी लागत नाहीत, याबद्दल भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. तर दुसरा गुण म्हणजे अकर्मी मनुष्य कर्माच्या फळांबद्दल आसक्त नसतात. जेव्हा एखादा कर्म सुरू करतो आणि ते सुरू करण्या अगोदरच त्याला भोग करण्याचा उद्देश नसतो, म्हणजेच त्याला त्या कर्मापासून फळ मिळवण्याबद्दल अनासक्ती असते. आपलाही भोग करण्याचा संकल्प नसावा तर सेवा करण्याचा संकल्प असावा. तो कृष्ण भावना भावित मनुष्य केवळ भगवंतांवरील विशुद्ध प्रेमामुळेच कर्म करतो, म्हणून त्याला कर्मफळाबद्दलचे कोणतेही आकर्षण नसते, आसक्ती नसते. उदाहरणार्थ, तो त्याच्या शरीराशी संबंधित सुद्धा जे काही कार्य करतो, जसे की परिवाराचे पालन पोषण करणे, त्यांची सेवा करणे, नोकरी व्यवसाय करणे, हेही करत असताना तो फळाची आशा करीत नाही. म्हणजे तो आळशी नसतो, तर सर्व काही श्रीकृष्णांसाठी करतो आणि फळांबद्दल अनासक्त असतो. आपणही कर्मफळाच्या आसक्तीचा त्याग करून कर्मे केली पाहिजे, कारण आसक्तीमुळेच तर दुःखाची प्राप्ती होते. कर्म करण्याचा आपल्याला अधिकार आहे. फळांवर आपलं नियंत्रण नाही, तर फळांवर फक्त भगवंतांचं नियंत्रण असतं. उदाहरणार्थ, एक विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेत पेपर लिहितो. त्यानंतर जे काही होईल ते स्वीकारण्यास तो तयार असतो, कारण त्यापेक्षा जास्त तो काही करूही शकत नाही, बरोबर? अशा प्रकारे भक्तही कर्मफळाबद्दल कोणत्याही प्रकारची आसक्ती ठेवत नाहीत, तर केवळ त्यांची कर्मे भगवत सेवा समजून करत राहतात, कर्तव्यपालन करीत राहतात. भक्ताचे पुढील गुणवैशिष्ट्य म्हणजे भक्त नित्य तृप्त असतात, संतुष्ट असतात. ते कसे बघूयात. एखादा भक्त केव्हा पूर्णपणे संतुष्ट असू शकतो, जेव्हा त्याला अजिबातच भौतिक इच्छा नसतात तेव्हा. उदाहरणार्थ, जेव्हा बायकोच्या सांगण्यावरून सुदामा श्रीकृष्णांना भेटण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी नेलेल्या मूठभर पोह्यांनी भगवंत संतुष्ट झाल्याचे पाहून सुदामाही पूर्णपणे संतुष्ट झाले आणि त्यांची गरिबी दूर करण्याच्या उद्देशाने ते आले होते, त्याबद्दल काहीही न बोलता ते घरी परतले. पण भगवंत इतके संतुष्ट झाले होते की न मागताच त्यांनी सुदाम्याला सर्व काही भरभरून दिले. त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांनीही भौतिकदृष्ट्या गरीब असूनही शिवाजी महाराजांनी पाठवलेल्या ऐश्वर्यपूर्ण भेटी सहजच नाकारल्या, कारण ते भगवत भक्तीमध्ये नित्य तृप्त होते, संतुष्ट होते. त्यांना कसलीच भौतिक इच्छा नव्हती. म्हणून मनुष्य केवळ भगवत भक्तीमध्येच पूर्णपणे संतुष्ट होऊ शकतो, त्याच्या इंद्रिय तृप्तीमध्ये, त्याच्या इच्छापूर्तीमध्ये नव्हे. म्हणून आज या संसारामध्ये प्रत्येक व्यक्ती असंतुष्ट आहे. कुणाकडे कमी आहे, कुणाकडे जास्त आहे, परंतु सगळेच जण असंतुष्ट आहेत, कारण आणखी मिळवण्याची इच्छा आहे. प्रेक्षक हो, आपल्याला असे वाटते की आपण कष्ट केले म्हणून आपल्याला त्याचं फळ मिळालं पाहिजे, परंतु आपण हे विसरतो की ही पूर्ण सृष्टी एका विशाल यंत्राप्रमाणे असते. आपण छोटेसे आहोत, आपण आपले कार्य करतो आणि मग जे मिळत आहे ते मिळतं, परंतु आपण हे मानत नाही. म्हणून खूप काही मिळवल्यानंतरही आपण असंतुष्ट राहतो.
असे बरेच असे लोक आहेत की त्यांच्याकडे सर्व काही विपुल प्रमाणात असूनही ते त्या बाबतीत कृतज्ञ नसतात. त्यांना आणखी मिळवण्याचा लोभ असतो. त्यामुळे त्यांना खूप सारे भय, चिंता, ताणतणाव असतात. हे अतिभौतिक अपेक्षांचे लक्षण आहे. पण त्या विरुद्ध एक भक्त ज्याच्याकडे त्या भौतिक इच्छांनी ग्रस्त मनुष्याच्या तुलनेत तेवढं ऐश्वर नसलं तरीही तो पूर्णपणे समाधानी असतो. त्याला स्वतःसाठी कोणत्याच प्रकारच्या भौतिक इच्छा नसतात. म्हणजे जेवढ्या जास्त भौतिक अपेक्षा तेवढी असंतुष्टी जास्त, आणि कमी भौतिक इच्छा किंवा शून्य भौतिक इच्छा म्हणजे पूर्ण संतुष्टी. अशा भक्तांच्या आयुष्यात जर काही दुःख आलंच तर ते असा विचार करतात की माझ्या नशिबात तर याहीपेक्षा जास्त दुःख लिहिलं असेल, पण भगवंत इतके दयाळू आहेत की त्यांनी मला ते कमी करून दिलं आहे. उदाहरणार्थ, त्यांच्या हाताला काही खरचटलं तर ते विचार करतात की कदाचित माझा हात पूर्ण हातच तुटणार होता, पण श्रीकृष्णांनी थोडंसं खरचटू दिलं आणि माझी कर्मफळे काढली. आणि जेव्हा त्यांच्या आयुष्यात सुख येतं तेव्हा ते असा विचार करतात की मी तर काही एवढी चांगली कर्मे केलेली नाहीत की मला एवढं सुख मिळावं, पण माझ्या भगवंतांनी ते मला वाढवून दिलेलं आहे. अशा प्रकारे भक्त कृष्ण भक्तीमध्ये स्थित होऊन कर्तव्य पालन करीत राहतात आणि कोणत्याही स्थितीत परमसंतुष्ट राहतात. त्यांना पूर्ण विश्वास असतो की भगवान श्रीकृष्णांसाठी जर मी कर्म केलं तर माझ्या इतर सर्व कर्तव्यांची पूर्ती होईल. म्हणजे भगवान श्रीकृष्णांसाठी कर्म करणं हेच जीवनाचं ध्येय आहे. आपल्या स्वार्थासाठी कर्म केलं तर कर्मबंधनं लागतात. म्हणून आपणही भगवंतांसाठी त्यांची सेवा समजून कार्य केले पाहिजे. उदाहरणार्थ, आपण जी काही नोकरी व्यवसाय करतो त्यातून जे काही आपल्याला मिळतं त्यातील आपल्या जीवनासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं खर्च केल्यानंतर बाकी कमाई आपण भगवंतांच्या सेवेमध्ये, प्रचार कार्यामध्ये लावावी. आपल्या कमाईचे कमीत कमी 10% तरी आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावले पाहिजे. आपल्या त्या कर्माला भगवंत सेवेच्या रूपात स्वीकारतात. अशा प्रकारे भक्त भगवंतांसाठी कर्म करून नित्य संतुष्ट राहतो, नित्य तृप्त राहतो. तो विचार करतो की त्याने केलेल्या सेवेमुळे कसे भगवंत संतुष्ट राहतील. तो जेव्हा भगवंतांच्या संतुष्टीबद्दल विचार करतो तेव्हा तोही सतत संतुष्ट राहतो, पूर्णपणे समाधानी राहतो. जो संतुष्ट असतो तो कोणावर अवलंबूनही नसतो. जीवनातील चढ उताराने तो प्रभावित होत नाही, तर प्रत्येक परिस्थितीत तो भगवंतांच्या भक्तीत स्थित असतो. त्याचा भगवंतांना संतुष्ट करणे हाच संकल्प असतो. प्रेक्षक हो, जो मनुष्य असंतुष्ट असतो तो इतरांना मागतो, उधार घेतो, भिक्षा मागतो, चोरी करतो, कारण तो संतुष्टच नसतो. म्हणून तो त्याच्या इंद्रियांच्या कर्मांपासून स्वतंत्र होऊच शकत नाही. जे भगवंतांच्या भक्तीमुळे संतुष्ट असतात त्यांना आणखी काही नको असतं, म्हणजे ते स्वतंत्र असतात. हा पुढचा गुण की भगवंतांचे भक्त स्वतंत्र असतात. म्हणजे ते कुठल्याही गोष्टीमागे पळत नाहीत. माझं काही नाही, सर्व काही श्रीकृष्णांचं आहे, मी केवळ त्यांची सेवा करीत आहे असा त्यांचा भाव असतो. उदाहरणार्थ, बँकमध्ये जो कॅशियर असतो तो पैसे देतो आणि घेतो. ज्याला हवं आहे त्याला देतो, ज्यांनी दिलं आहे त्यांचा जमा करून घेतो. त्या पैशावर त्याचा अधिकार नसतो. तो त्याची सेवा प्रामाणिकपणे करतो आणि म्हणूनच त्याला महिनाअखेरीस त्याचा पगार मिळतो. त्याचप्रमाणे भक्तही सर्व काही श्रीकृष्णांसाठीच करतात. जीवनात खूप यश, सुख, नफा मिळाला किंवा कधी खूप मोठं अपयश, दुःख, नुकसान झालं तरीही ते त्यामुळे प्रभावित होत नाहीत. ते सर्व काही श्रीकृष्णांचं आहे आणि मी त्यांचा केवळ एक सेवक आहे आणि मी जे काही करतो आहे ते त्यांच्या सेवेसाठी करीत आहे या विचारसरणीमुळे अनासक्त असतात आणि म्हणून ते कर्मफळांपासून स्वतंत्र असतात. कारण त्यांना त्यांच्या जीवनाअखेरीस मिळणारा पगार निश्चित असतो आणि तो म्हणजे ते भगवतधामी परततात. तसेच ते केवळ भगवंतांच्याच शरणागतीमध्ये राहतात बरं का. कारण भगवंतच माझे सर्व काही आहेत. भगवंत जे इच्छितात तेच होईल, ते इच्छिणार नाहीत ते होणार नाही. अशा प्रकारे ते चिंता, आसक्ती, लोभ इत्यादींपासून स्वतंत्र असतात. कारण त्यांना भौतिक इच्छांशी काहीही देणं घेणं नसतं. प्रत्येक गोष्टीसाठी ते श्रीकृष्णांवर विसंबून असतात. उदाहरणार्थ, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये जेव्हा दुर्योधनाने भीष्म पितामहांना दोष दिला की तुम्ही पक्षपात करीत आहात, तेव्हा भीष्म पितामहांनी शपथ घेतली की उद्या मी पांडवांचा वध नक्की करेन
आणि त्यासाठी 5 बाणही त्यांनी दुर्योधनाकडे ठेवायला दिले. ही वार्ता समजल्यावर सर्व पांडव चिंताग्रस्त झाले होते. परंतु अर्जुन मात्र शांत झोपलेला होता. तेव्हा भगवंत त्याला विचारतात की तुला चिंता नाही का वाटत? तेव्हा अर्जुन म्हणतो की मी पूर्णपणे तुमच्यावर विसंबून आहे, त्यामुळे सर मी चिंतेपासून स्वतंत्र आहे आणि शांत झोपलेलो आहे आणि तुम्ही जागे आहात. आपणही असंच असलं पाहिजे. आपल्या कुवतीनुसार कर्तव्ये केली पाहिजेच आणि बाकी सर्व श्रीकृष्णांवर सोपवलं पाहिजे. जेव्हा स्वतः श्रीकृष्ण आपले रक्षक आहेत तेव्हा आपणही कसलीच चिंता करत बसू नये. कृष्ण आपले रक्षण अवश्य करतील. प्रेक्षक हो, पुढचा संकल्प किंवा गुणवैशिष्ट्य म्हणजे भक्त कर्म करण्यासाठी प्रवृत्त असतानाही ते कोणतेही सकाम कर्म करीत नाही. ते जे काही करतात ते स्वतःला मिळावं या आशेनं, या कामनेनं कधीच करत नाहीत. म्हणजे सकाम कर्मे करीत नाहीत, तर सर्व कर्मे केवळ भगवंतांच्या सेवेसाठीच करतात. उदाहरणार्थ श्रील प्रभुपाद किंवा त्यांचे बरेच असे भक्त, मग ते वयाने 30-40 वर्षांचे असो की 80-90 वर्षांचे असो, ते सतत भगवंतांच्या सेवेमध्ये खूप जास्त सक्रिय असतात. इतके की ते झोपतातही खूप कमी, अगदी 1.5-2 तासच. आपल्यालाही कर्मफळापासून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला प्रत्येक कार्य, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक चिंता श्रीकृष्णांसाठीच केली पाहिजे. माझं मन श्रीकृष्णांमध्ये का लागत नाही, माझ्या मनाला मी कसं प्रशिक्षण देऊ, ही चिंता केली पाहिजे. कृष्ण भावना भावित होऊन केली पाहिजे. मला लाभ मिळेल की नुकसान होईल, शुभ होईल की अशुभ होईल याची चिंता न करता चांगल्या वाईट कर्मफळांनीही अविचलित राहिलं पाहिजे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण अनासक्त होऊन कर्मफळांना भगवान श्रीकृष्णांवर सोडून सतर्कतेने जी काही आपण भगवत सेवा करू शकत आहोत ती भगवंतांचीच कृपा आहे या संतुष्टीने आपल्या कर्तव्यांचे पूर्णपणे पालन केले पाहिजे आणि कोणत्याही सकाम कर्मांपासून दूर राहिलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. कर्म करणं न सोडता कर्मफळांचा त्याग करूयात. भगवत सेवेबद्दल आसक्त राहून नित्य संतुष्ट राहूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.